नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। तिसऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लांबला। तर अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील प्रशासकीय पातळीवरून काम सुरू आहे। तर येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होण्याची ही शक्यता आहे। अनुराधा ओक, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वक्तव्य। तर तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट परीक्षेला 2 महिने उलटूनही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही। 45 दिवसात निकाल लागणे अपेक्षित असते। परीक्षा केवळ 20 दिवसात जाहीर करून घेण्यात आली, मात्र निकाल एवढा का लांबला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। राज्यात शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 24 मे ते 6 जून 2025 दरम्यान तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती। राज्यात या परीक्षेसाठी 2,36,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। साधारणपणे 10 दिवस ही परीक्षा चालली। त्यानुसार राज्यभर विविध जिल्हास्तर केंद्रे निश्चित करण्यात आली होती। निकालाकडे उमेदवाराचे डोळे लावून असून त्याअभावी भविष्यातील दिशा आणि मार्गही त्यांना ठरवता येत नाही। या संदर्भाने राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्ताकडे निवेदनही पाठवण्यात आले आहे। उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी सांगितलेले आहे। तर त्या संबंधाने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून काम सुरू आहे। येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होण्याची अनुराधा ओक यांची वक्तव्य आहे। तर अशा प्रकारची बातमी आपल्याला मी दाखवित आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट्स करून लिहा। लवकर परीक्षाचा निकाल लागावा, सर्वांना नोकरी मिळावी याच शुभेच्छा। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।